नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे. सरकारनामाच्या न्यूजरूम लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शरद पवार यांनी 15 दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला होता. आज शरद पवारांच्या पक्षाच्या जवळपास 8 खासदारांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. 15 दिवसात जवळपास 2 वेळा ह्या भेटीगाठींचं सत्र, नरेंद्र मोदींच्या भेटीगाठीचं सत्र झालेलं आहे. नेमकी या भेटीची राजकीय कारणं काय आहेत, राजकीय संदेश यामागचे काय आहेत, ते आपण आजच्या न्यूजरूम लाईव्हमध्ये समजून घेणार आहोत. माझ्यासोबत माझे सगळे सहकारी आहेत. एकतर या भेटीमागचं पहिलं राजकारण म्हणजे संदेश देण्याचं गणित जे आहे ते शरद पवार यांना चांगलं जमतं. शरद पवारांच्या खासदारांच्या या भेटीनंतर महाविकास आघाडीमध्ये एक अस्वस्थता पसरलेली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी या भेटीवरती टीका करताना म्हटलेलं आहे की भाजपला हरवायचं असेल तर विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, अशी टीका त्यांनी या भेटीवरती केलेली आहे. नेमकं या भेटीमागचं काय काय कारण आहे ते पण आपण समजून घेणार आहोत. रोशन सर. मुळात या भेटीचा शरद पवारांनी खूप मार्मिक अर्थ दिलेला आहे. कारण की ह्या भेटीपूर्वी शरद पवारांचे खासदार फुटणार, काही भाजपच्या संपर्कामध्ये आहेत, काही सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कामध्ये आहेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत सुद्धा ते जाणार आहेत, अशा चर्चा सगळ्या चालू होत्या. त्याला वेळोवेळी पक्षाकडनं नकार देण्यात आला होता. मात्र शरद पवार हे केवळ त्यांच्याकडे किती आमदार आहेत, खासदार आहेत याच्यावरती त्यांचं अस्तित्व आणि त्यांचं राजकारण टिकून नाही आहे. ते शरद पवार मुळातच एक मोठे नेते आहेत आणि अशा वेळेस त्यांच्या खासदारांविषयी ज्या वावड्या उडत होत्या त्या त्यांनी एका भेटीमध्ये त्यांनी आणि सुप्रिया सुळेंनी भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींचे जे जंतर मंतरवरती आंदोलन चालू होतं त्या दरम्यान ही भेट झाली होती. त्यानंतर आता विकास कामांचं हे सांगून आत्ता ही भेट झालेली आहे. तर आपल्या खासदारांना थेट पंतप्रधानांपर्यंत ॲक्सेस आहे हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि या संदेशांमधनं त्यांनी आपले जे विरोधक आहेत त्यांनी ज्या वावड्या उठवल्या होत्या, हे याच्या संपर्कात आहेत, त्याच्या संपर्कात आहेत, त्याला पूर्णविराम देण्याचं काम केलेलं आहे. हा त्यांचा पहिला संदेश होता. दुसरा म्हणजे की विरोधी पक्षातल्या खासदारांची कामं होत नाहीत, हा जो वारंवार मुद्दा उपस्थित केला जातो तो याच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधानांकडे जे खासदार भेटले आत्ता त्यांनी आपल्या मतदारसंघातले प्रश्न तिथं मांडलेले आहेत. आमची विकास कामं मार्गी लावावेत असं पंतप्रधानांना सांगितलेलं आहे. त्यामुळे विकास कामांसाठी मी फक्त सत्ताधाऱ्यांच्या म्हणजे राज्यापुरता मर्यादित नाही आहोत राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष, शरद पवारांचा पक्ष, तर तो थेट पंतप्रधानांना याविषयी साकडा घालू शकतो असा हा दुसरा मेसेज आहे. आणि तिसरा मेसेज हा मित्रपक्षांनाही आहे की आम्हाला गृहीत धरू नका तुमच्या या सगळ्या याच्यामध्ये. कारण की मागचं जर काँग्रेसचं थोडंसं बघितलं आपण राजकारण तर त्यांची वक्तव्य हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधातली होती. आत्ता देखील वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे की शरद पवारांचे खासदार भेटतात, शरद पवार भेटतात म्हणजे त्या दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे, म्हणजे थेट ती टीका करण्यात आली होती. तर या भेटीतनं त्यांनाही तो सूचक संदेश दिलेला आहे. शरद पवारांनी वारंवार सांगितलेलं आहे, सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे की आम्ही जेथे आहोत तेथेच आहोत, आम्ही विरोधात राहणार आहोत. ते पंतप्रधान आहेत, त्यांना भेटण्याचा सगळ्यांचा अधिकार आहे. आम्ही आमची विकास कामं तिथं घेऊन गेलेलो आहोत. यानंतर या भेटीनंतर बजरंग सोनवणे नी आपल्या म्हणजे विकास कामांसाठी भेटलोय सांगितलं. त्यानंतर त्यांचं एक वाक्य महत्त्वाचं होतं की ते बोलले की आम्ही 100% आम्ही विरोधातच आहोत, आम्ही फक्त विकास कामांसाठी भेटलेलो आहोत. त्यामधनं हे जे मॅसेजिंग होतं हे 3 ते 4 मुद्द्यांचं की मित्रपक्षांना सांगणं आणि जे त्यांच्या पक्षाविषयी ज्या अफवा उडवल्या जात आहेत त्याला पूर्णविराम देणं, हे मला वाटतं हा सगळ्यात मोठा मेसेज होता. पण जे तुम्ही म्हणताय की पहिला मेसेज जो तुम्ही सांगितला की विरोधी पक्षातल्या खासदारांची कामं होत नाहीत, हा जो सतत विरोधी पक्षातल्या खासदारांकडून टीका केली जाते त्याला कुठंतरी हे प्रत्युत्तर आहे. म्हणजे थेट मोदींचा ॲक्सेस आहे की कामं होऊ शकतात, विरोधी पक्षात राहून पण कामं होऊ शकतात, हा जो संदेश देण्याचा प्रयत्न जो शरद पवारांनी केला आहे, जे शरद पवारांच्या खासदारांना किंवा त्यांच्या पक्षाला किंवा शरद पवारांना जे जमतं ते इतर पक्षातल्या खासदारांना का जमत नाही, म्हणजे ते खासदार तिकडे जात नाहीत, भेटत नाहीत, ते खासदार का पंतप्रधानांकडं मदत मागत नाहीत, प्रश्न मांडत नाहीत, की त्यांना जेवढा प्रतिसाद शरद पवारांना दिला जातो तेवढा इतर पक्षातल्या नेत्यांना दिला जात नाही का? या सगळ्याचं उत्तर शरद पवार यांचं राजकारण असंच आहे. कारण की शरद पवार राजकारण करताना कधी टोकाचं राजकारण करत नाहीत. ते राजकीय विरोधक असले तरी एका
मर्यादेपलीकडे जाऊन जिव्हारी लागेल अशी टीका करत नाही. किंवा जेव्हा नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते गुजरातमध्ये, त्यांना पूर्ण काँग्रेसचा विरोध होता, तेव्हा देखील शरद पवारांनी त्यांना मदत केली होती. त्यामुळेच ते माझे गुरु आहेत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. म्हणजे शरद पवार फक्त हे नरेंद्र मोदींच्या बाबतीतच नाही, तुम्ही महाराष्ट्रातलं राजकारण घ्या किंवा इतर राज्यातले राजकारण घ्या, जिथं चांगले करणारे राजकारणी असतील, धडपडणारे राजकारणी असतील, तर शरद पवार त्यांना मदत करतात. आणि शरद पवारांचा हा गुण, त्याच्यामुळेच ते सगळ्या राजकारणांपेक्षा ते वेगळे ठरतात. त्याच्यामुळे फक्त त्यांच्याकडे 8 खासदार आहेत, त्यांच्याकडे 10 खासदार आहेत, याच्यावरती फक्त त्यांचं मूल्यमापन होत नाही. त्यांनी आत्तापर्यंत जी विकास कामं केली, ज्या प्रकारे लोकांना मदत केली, मग ते उद्योगपतींना प्रोत्साहन देणं असणं, साहित्य संस्कृतीमधल्या लेखकांना वगैरे त्यांना प्रोत्साहन देणं, पुढं आणणं, त्यांना विधान परिषदेची आमदारकी पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी दिलेली आहेत. लक्ष्मण मानेसारखे लेखक होते, भटके विमुक्त समाजामधनं येतात, त्यांना दिलेले आहेत. मला वाटतं यशवंत आत्ता मागे एक मी नाव मला आठवत नाही आहे, त्यांना ते निसर्ग कवी होते, त्यांना संधी देणं, असं म्हणजे हा जो व्यापक विचार आहे ना, जो राजकारणामध्ये आत्ता विजत चाललाय, तो विचार शरद पवारांकडे होता. आणि त्या दृष्टीने ते राजकारणाच्या पलीकडं गेलेले व्यक्तिमत्व. त्यांना पक्ष चालवायचा आहे का, तर हो चालवायचा आहे, त्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात तर कराव्या लागतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन एक तुम्हाला वैयक्तिक संबंधसुद्धा व्यवस्थित ठेवावे लागतात. आणि शरद पवार ते करतात की आपल्याविषयी कुणाच्या मनामध्ये कटुता टोकाची निर्माण होणार नाही, आणि ते कुणाविषयी टोकाची कटुता आपल्या मनामध्ये ठेवत नाहीत आणि संवाद ठेवतात. त्याच्यामुळे कदाचित दुसऱ्या राजकारणांपेक्षा ते वेगळे ठरतात. आणि त्याच्यामुळंच की विरोधात जरी असले तरी नरेंद्र मोदींकडनं त्यांना सहकार्य मिळतं, किंवा इतर कोणी असेल तरी त्यांच्याकडनं सहकार्य मिळतं. आता शरद पवारांचे खासदार भेटले, शरद पवार भेटले, किंवा त्याआधी पण विरोधी पक्षातले इतर काही नेते भाजपमधल्या नेत्यांना भेटतात. जसं की कालचं उदाहरण, जयंत पाटील यांनी एकत्रित फडणवीसांसोबत कोल्हापूरपर्यंतचा प्रवास केला विमानाने. त्यानंतर जयंत पाटील यांच्याबाबत पण सतत वावड्या उठवल्या जातात. ते फडणवीसांना भेटले किंवा इतर कुठल्याही भाजप नेत्यांना भेटले, त्यांच्याबाबत वावड्या उठवल्या जातात. मुळात मोरे सरांना माझा प्रश्न आहे की असं सत्तेतल्या नेत्यांना भेटणं किंवा मुख्यमंत्र्यांना, पंतप्रधानांना भेटणं, म्हणजे तो आमदार खासदार तिकडे निघालाच आहे किंवा ते आता फुटणारच आहेत, हे गृहीत धरणं हे कितपत योग्य आहे आजच्या राजकारणात? ऋषिकेश, आपण जर गेल्या 2022 पासूनचं जर राजकारण पाहिलं, तर तू जे आत्ता म्हणतोय की असं वावड्या उठणं कितपत योग्य आहे, तर ते 2022 पासूनचं राजकारण पाहिलं तर ते कोणी कोणाला भेटलं तरी तो त्या पक्षाचा अशी चर्चा होणं साहजिक आहे. कारण लोकांचा आता राजकीय नेत्यांवर विश्वास राहिलेला नाही आहे तेवढा. म्हणजे पक्षनिष्ठा, नेत्याविषयीची निष्ठा हे आता दिसत नाही आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही मागच्या काही वर्षातली फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभरातली उदाहरणं पाहिली, म्हणजे तृणमूल काँग्रेसचं जर उदाहरण पाहिलं तर ते तुम्हाला एक ताजं उदाहरण आहे. किंवा आपमधले 7 खासदार आहेत, किंवा आत्ता शिवसेनेतले 6 खासदार आहेत, त्याच्या आधी एकनाथ शिंदेंचं बंड आहे, त्याच्यानंतर राष्ट्रवादीतली फूट आहे. तर मला वाटत नाही की किमान महाराष्ट्रातील तरी लोकांना राजकीय नेत्यांच्या निष्ठेवर आता विश्वास राहिलेला आहे. त्यामुळंच कोणत्या नेत्याकडे जातोय, कोणाला भेटतोय, लगेच त्याच्यावरती प्रश्न उपस्थित राहणं साहजिकच आहे. पण जर तुम्ही लॉंग टर्मचा विचार केला किंवा यापूर्वीचं राजकारण पाहिलं तर विरोधक हे जे आहेत त्यांच्या मतदारसंघातली कामं करून घेण्यासाठी किंवा सत्ताधारी पक्षातील नेते त्यांच्या मतदारसंघामध्ये कामं होण्यासाठी सत्तेत असलेल्या लोकांना भेटणं हे होतच असतं आणि ते भेटणं अपेक्षितही आहे. कारण आपण महाराष्ट्राच्या विधिमंडळातील मोठी परंपरा सांगतो की एकमेकांमध्ये फारसे वाद नाहीत, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सत्ताधारी आणि विरोधक आपापसामध्ये राज्याच्या विकासाचा विचार करतात, असं एक महाराष्ट्राचा लौकिक सांगितला जातो. यशवंतराव चव्हाणांपासून तो लौकिक आपण सांगतो, त्यांचं नाव घेतो, वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेतो. त्यामुळं अशा पद्धतीनं विकास कामांसाठी मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना भेटणं हे काय आपल्याकडे नवीन नाही आहे. पण मागच्या काही वर्षातली परिस्थितीमुळे हे आपल्याला सध्या त्या बाबतीत उत्सुकता वाटते. राष्ट्रवादीच्या 8 खासदार, सुप्रिया सुळेंसह 8 खासदारांनी
पंतप्रधान मोदींची आज भेट घेतली त्यावर रोशनने काही 3 मुद्दे मांडले की कोणती कारणं असू शकतात काय. त्यामध्ये आणखी एक संदेश, 3 संदेश त्यांनी सांगितले रोशनने. त्यामध्ये आणखी एक संदेश मला वाटतं असा असू शकतो की मागच्या काही दिवसांपासून डिलिमिटेशनचा मुद्दा सुरू आहे. तो संसदेत आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला पाठिंबा देणार की नाही या बाबतीत चर्चा होत असते. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये परत राष्ट्रवादीचे म्हणजे जसे शिवसेनेचे 6 खासदार फुटलेले तसे राष्ट्रवादीचे खासदार फुटून गट करून NDA मध्ये जाणार का अशी मधल्या काळात चर्चा होती. तर ही 8 खासदारांची भेट म्हणजे एक प्रकारे आम्ही सगळे एकत्र आहोत, एकनिष्ठ आहोत, पक्षाशी एकनिष्ठ आहोत, नेत्यांशी एकनिष्ठ आहोत हे सांगण्याचाही एक संदेश असू शकतो. हा एक प्रयत्न असू शकतो. आणि त्याचप्रमाणे या डिलिमिटेशनला पाठिंबा देण्यावरूनही NCP बाबत काँग्रेसच्या काही नेत्यांनी संभ्रम व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर मोदींची भेट ही महत्त्वाची मानली जाते. कारण जरी समजा राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तरी अद्याप डिलिमिटेशनला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तरी अद्याप DMKने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. जोपर्यंत कारण DMKचे जवळपास 22 खासदार आहेत. त्या 22 खासदारांचा पाठिंबा मिळाला तरच राष्ट्रवादीच्या 8 खासदारांच्या पाठिंब्याला महत्त्व आहे. DMKने पाठिंबा दिला नाही तर NDAला 8 खासदारांचा पाठिंबा असूनही त्याचा काही उपयोग होणार नाही. त्यामुळे आधी भाजपला किंवा NDAला DMKचा पाठिंबा मिळावा लागेल आणि त्याच्यानंतर मग राष्ट्रवादीचा पाठिंबा म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा महत्त्वाचा ठरेल. पण त्यामध्ये नेमकं कुठल्या मुद्द्यांवरून तडजोड होते किंवा सरकारकडून डिलिमिटेशन बिलामध्ये कोणते मुद्दे कमी अधिक प्रमाणात सौम्य केले जातात यावर सगळं अवलंबून असणार आहे. काँग्रेस त्यामुळेच अस्वस्थ झालं, म्हणजे काँग्रेसची टीका त्यामुळेच होती काँग्रेसच्या नेत्यांनी तसं स्पष्टच केलेलं आहे की डिलिमिटेशन असो किंवा महिला आरक्षणाशी संबंधित घटनेतली हे असो की असे काही या 2 विधेयकांवर प्रामुख्याने विरोधकांनी मागच्या अधिवेशनामध्ये सरकारला जेरीस आणलं होतं आणि आत्ताही सरकार जेरीस आलेलं आहे. कारण त्यांना दोन्ही विधेयकं 2026च्या आधी त्यांना मंजूर करून घ्यायची आहेत, जेणेकरून त्यांना 2029च्या निवडणुकीआधी महिलांना 33% आरक्षण देता येईल. ही बिलं जर मंजूर झाली नाहीत आत्ता तर त्याच्यासाठी कदाचित 2034 पर्यंत महिला आरक्षणासाठी वाट पाहावी लागेल. त्यामुळे सरकार DMK असेल, NCP असेल किंवा विरोधी पक्षातल्या इतर खासदारांच्या मदतीसाठी सध्या रणनीती आखतंय, पण त्यांना तेवढं यश येताना दिसत नाही. शरद पवारांच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यामुळे जी काही चर्चा सुरू झालेली आहे, जे उलटसुलट राजकीय चर्चा सुरू आहेत, पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे शरद पवार हे भाजपच्या बाजूने जातील किंवा NDAच्या बाजूने जातील अशी शंका घेण्याचं कारण नाही. कारण आत्ता संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाची बिलं येणार आहेत. म्हणजे आत्ता FCRA आणि डिलिमिटेशन बिलचा एक मुद्दा झाला. म्हणजे डिलिमिटेशनच्या संदर्भात तर अजून काही हेच नाही आहे की ते या अधिवेशनात येऊ शकेल म्हणून, पण FCRA हे एक महत्त्वाचं बिल त्याच्यामध्ये येणार आहे. हे फॉरेन फंडिंगच्या संदर्भातलं हे बिल आहे. म्हणजे भारतामध्ये परदेशातून जो काही निधी येतो, पैसा येतो किंवा मदत असते जी काही बाहेरून येणारी, ती कशा पद्धतीने असावी, त्याच्यावर कसं रेग्युलेशन असावं या संदर्भातलं ते बिल आहे. आता नुकतंच काल मला वाटतं सुप्रिया सुळेंनी जी प्रेस घेतली त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं की FCRAचं जे बिल आहे, म्हणजे आता आम्ही आमचे खासदार मोदींना भेटणार आहेत म्हणजे ते लगेच त्या बिलांनाच पाठिंबा देतील किंवा आम्हाला त्या NDA बरोबर जायचं असं समजण्याचं कारण नाही. कारण शेवटी कसं आहे की लोकशाहीमध्ये तुम्हाला काही महत्त्वाची बिलं येणं गरजेचं आहे, तर त्याच्यावर सर्वांगीण चर्चा होणं गरजेचं आहे. चर्चा करायची तर त्या अनुषंगानं जर मोदींनी किंवा भाजपनी सगळ्याच खासदारांना, सगळ्याच पक्षांच्या विरोधातल्या खासदारांना निमंत्रण दिलं असेल की तुम्ही आधी चर्चेला या, आपण चर्चा करू, त्याच्यावर काही जर तोडगा निघण्यासारखा असेल तर पुढं काही गोष्टी करता येतील, तर त्या अनुषंगाने तरी भेट झालेली असू शकते. मला हेच सांगायचं होतं की सुप्रिया सुळेंनी जी काल प्रेस घेतली त्याच्यामध्ये त्यांनी ते सांगितलं की FCRAचं जे सध्याचं बिल गव्हर्नमेंट मांडू इच्छित आहे सभागृहामध्ये अधिवेशनामध्ये आत्ता, तर ते जसं आहे त्या बिलाला आम्ही अजिबात पाठिंबा देणार नाही. तर त्याच्यामध्ये जे आम्ही काही महत्त्वाचे बदल सुचवलेले आहेत ते बदल जर त्याच्यामध्ये करण्यात आले तरच पुढं काही गोष्टी घडू शकतील. तर डिलिमिटेशनच्या संदर्भातला सुद्धा तोच मुद्दा आहे की विरोधकांनी ज्या काही महत्त्वाच्या मागण्या लावून धरलेल्या आहेत त्या पद्धतीने जर त्या घडामोडी झाल्या तर पुढं काहीतरी होऊ शकेल. अशा अर्थाने या भेटींकडे आपण बघता येऊ शकतं असं मला वाटतं. जशी खासदारांची चर्चा होती आत्ताच तुम्ही जसा मुद्दा मांडला जयंत पाटलाचा, मला वाटतं त्याच्यात आणखीन एक कारण आहे त्या चर्चेला. जयंत पाटील जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकत्र प्रवास केला
त्यावरून ती अर्थ खात्याची चर्चा होते. त्या चर्चेला आणखीन एक कारण आहे की ज्यावेळेस अजितदादा होते त्यावेळेस राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची ही चर्चा जवळपास अंतिम टप्प्यात होती. त्या बैठकीला जयंत पाटील असल्याच्या देखील चर्चा होत्या आणि त्यावेळेस अशा चर्चा होत्या की हे जर विलिनीकरण झालं तर त्यावेळेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांना कॅबिनेट मंत्रीपद असेल किंवा राज्यमंत्रीपद असेल केंद्रातलं आणि राज्यातलं असं दिलं जाईल, अशा त्या चर्चा होत्या. कदाचित त्या चर्चामुळं मला वाटतं की हे अर्थ खात्याची जयंत पाटील यांच्या संदर्भातील ही चर्चा होते. कारण अजून तरी अर्थ खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. त्या संदर्भात NCPनं किंवा कुणी हे केलेलं अजून तरी ते NCPकडे सोपवलेलं नाही. परंतु ह्या सगळ्या चर्चा आहेत. हे जो खरं कोणीतरी अधिकृत भूमिका मांडेल त्याच वेळेस हे कधी खरं मानावे लागेल. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.